आयोजित करण्यात आली आणि ज्याचा आज शुभारंभ आणि या शुभारंभामधील पहिला उद्घाटनीय सामना आपल्या भेटीला आलाय। पहिला बॉल फेकला गेला, बऱ्याच घडामोडी पहिल्या बॉलवर झालेत, 2 रन आलेत। डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉल अगदी ढकललाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि हो या स्पर्धेमधील पहिला हा दमदार रुबाबदार चौकार। सुरुवात करत तर आता फलंदाजीतून झाली। मनोजला मागील बॉलवर जीवनदान मिळालं पहिल्याच बॉलवर आणि तदनंतर चढवलेलं आक्रमण आशिष फोलोरे जो सध्या गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतो। वेगवान राहिला खरं तर बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय। हार्ट फ्रॅक्चरचा पंचांना विचार करावा लागला याही बॉलवर आणि अगदी बघू शकता आपण धावसंख्येचा एकंदरीत टोटल आपण पाहिलं। प्रेम आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सन्माननीय महागुरूंच्या आवाजामध्ये अगदी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये अगदी या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आज आपण पार पाडला। थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी आणि क्विक ऍक्शन मध्ये लगेच मिस्टर सांडेपालकर सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय। लेग नंबरच्या भूमिकेमध्ये आपण सध्या जीवन गावण सरांना बघतो। थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या आपण सत्यपाल काकडे सर आमच्या सोबत जॉईंट आहेत। डीजे नितीन आई इक्विपमेंट सगळं काही सुव्यवस्थित आणि सुनियोजित तुम्हाला बघायला मिळतंय। सज्ज होत आशिष बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नाही, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना स्वतः आशिष झेल सुटलाय। आता दोन्ही गाड्या एका साइडला ऍक्सिडेंट निश्चित होतं, गरज नव्हती, कॉलिंग नव्हतं, 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि धावबादच्या स्वरूपाने पहिला हादरा बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अगदी बघतो आपण यंगस्टर 11 भुवनशेत या टीमला। मिळालं सानिया डीजे नितीन यांच्याकडून। ओम नमो शिवाय। आज महाशिवरात्र आहे। महाशिवरात्र या खऱ्या अर्थाने पवित्र आपला उत्सव आहे। या निमित्ताने चिपले ग्रामस्थांच्या वतीने आणि चिपलाई क्रिकेट संघाच्या वतीने आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आशिष टॅपिंग क्रिकेट सध्या टॅप केल्या बॉलला फिल्डर आहेत, 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल। 2 यंग खेळाडूंचा भरणा असणाऱ्या 2 जवळच्या गावामधील अगदी दोन्ही चांगले मैत्रीपूर्ण संबंध, चांगलं टुर्नामेंट दोन्ही गावामध्ये अगदी पार पडताना आपण बघतो। एका बाजूला यंगस्टर भुवनशेत आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय हनुमान भोकरपाडा यांच्यामधील हे चाललेले द्वंद्व युद्ध। आशिष हे यंगस्टर या गावचं प्रचंड वेग त्याच्याकडे तुम्हाला जरूर बघायला मिळतं। काही गोष्टी महत्वाच्या असतात, नियम रूल्स रेग्युलेशन्स, कारण जेवढ्या संधी तुमच्यासाठी असतात, जेवढ्या ऑफर असतात, तेवढ्या टर्म अँड कंडिशन्स देखील असतात, हे लक्षात घ्या। भरपूर प्रेक्षक सध्या सुरुवातीलाच अगदी मैदानाच्या चारी बाजूला सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। हो स्क्वेअर कट केलं, बॉल झाला डीप मध्ये पॉइंट कडे, पाठलाग सुरू झाला, मैदानाची सीमारेषा भरपूर फास्ट आहे। हा आलेला या ओव्हर मधला दुसरा चौकार। लक्षात घ्या टायमिंग अलर्ट हे महत्वाचं निर्णय। पहिला बॉल अगदी बघितलं तुम्ही तर जेव्हा फेका गेला आणि तिथपासून आतापर्यंत परफेक्टली जवळपास 4.5 मिनिटं आता संपलीत। तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपवायचे आहेत। प्रत्येक टीम टायमिंगच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज हे लक्षात घ्या। त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्हाला करावं लागेल। अमित पात्र सरांचं देखील इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत। त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होईल।
त्यासोबत थोड्याच वेळात आमचे सागरदादा मांडवकर देखील जॉईन होणार आहेत आणि आज महागुरु म्हटले तर मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान कोणत्याही गोष्टीची खंत नाही, कारण जेव्हा ते असतात प्रत्येक मान्यवरांचा हा मनपूर्वक आणि त्यांचा मनमोहून टाकणारा सन्मान त्यांचा इथे होतो. अगदी मैदानामध्ये अगदी जाणार आपण पहिले षटक फेके गेले, रन फलकावर धावा आहेत 12, 5.5 मिनिटं झालेत आता. त्याच्यामुळे वेळेचं नियोजन करावं लागेल. नो कॉम्प्रोमाइज, वेळेच्या बाबतीत कोणाला गय नाही हे लक्षात घ्या. कोणतीही टीम असू द्या प्रत्येकाने नियमांमध्ये राहावं लागेल. आदित्य फुलर आणि पहिलाच बॉलवर स्क्वेअर कट इनफिल्ड मधून बॉल चालला डीप मध्ये, डीप पॉइंट कडे हा आलेला दमदार चौकार. ज्यांच्या शुभ हस्ते आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रल्हाददादा केनी साहेब पेठाली, भूपेंद्रदादा पाटील साहेब पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहे, अंकुश पाटील वलाप, रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरोली आणि अंकुश शेठ पाटील कोपरोली या स्पर्धेतून सांगता घेतात. परंतु फायनलच्या दिवशी उपस्थिती पुण्यात त्यांची लाभणार आहे. आपणा सर्वांचा मनपूर्वक आभार. सोडून दिल्या बॉलला पंच सांगतात नो बॉल, कारण अगदी साईड स्क्रीजच्या देखील बाहेर पडला बॉल. त्यामुळे अपकमिंग बॉलचे फ्री हिट ही सुवर्ण संधी आहे. सलामीला आलेले दोन्ही खेळाडू अगदी आपण बघतो ज्याच्यामधून मनोज फडके जे रनआउट झालेत, तदनंतर कंकश फडके आणि रोशन फडके हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. दोघांनी एक एक चौकार दाखवलाय आणि पार्टनरशिप सध्या बघा मिळते. 4 बॉलमध्ये 10 धावांची. इक्वेरेवेंट संदेश शेळके आणि संपूर्ण त्यांची टीम त्यांचं मनपूर्वक आभार. उत्कृष्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी सोबत प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवतात. अगदी 195 देशामध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. रन फलकावर धावा सध्या 17. एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने गमावला गेला. हे षटक अगदी बघतो आपण, चर्चा होते, नियमावली समजावली जाते. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण सज्ज राहायचे. श्री गणेश वाझे आणि प्रणय 11 आई गावदेवी मोहो या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी सज्ज व्हायचे. रिपोर्टिंग करायचे आमच्या आयोजकांकडे तुम्हाला लगेचच. याची दक्षता दोन्ही टीम घ्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिला, त्यामुळे फ्रेट कंटिन्यू असेल, कारण नियमामधील बदलाव सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन इथे केलं जातं. त्यामुळे प्रत्येकी नो बॉल नंतर फ्री हिट हे तुम्हाला बघायला मिळतं. तरी आज ज्यांचा वैभव, आज ज्यांच्या समेत आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण समालोचक म्हणून जोडले जाऊ ते अमित म्हात्रे पेन झोहे अर्थात सिद्धू पाजी म्हणून परिचित असणारे अमित म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन. अमित मनपूर्वक आपले स्वागत आहे. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वारंवार ऑफ साइडला जात आहेत चेंडू, त्याच्यामुळे चर्चा करेल. आज आदित्य फडकेला ही सुवर्ण संधी दिली, त्याला मैदानामध्ये प्रमोट केले गेले. 2242 जे वॅगनर आहे त्यांना आम्ही विनंती करू की प्लीज तिथून ती काढायचे. बघा आमच्या पाहुण्यांच्या गाड्या तिथे अडकलेत. 2242 वॅगनर लगेचच पोचा गाडी मालक, वेळ घेऊ नका. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळाचा प्रयत्न केला. हा बॉल आउटसाइड लेग स्टंप पिचिंग. मागील बॉल भरपूर लांबलेले षटक बघा मिळतं. आदित्यला अजूनही सूर गवसलेला नाही. यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे, बरंच क्रिकेटचे अनुभव, बराच सरावामध्ये रिकव्हरी करायची आहे आणि करू शकतो. हा खेळ तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल, तुमची मेहनत असेल तर तुम्हाला यश मिळतं. अजून एक वाईट, खूप मोठा आणि लांबलेले षटक. लगातार 4 वाईट, एक नो बॉल. 6 बॉल मध्ये फक्त एक बॉल लीगल आहे, त्यामुळे कदाचित 11 चेंडूचं षटक जर इथून जरी लीगली बॉल फेकली, मोफतच्या धावा येतात सध्या. अगदी बघू शकता आपण यंगस्टर 11 बोनशेच्या दृष्टिकोनातून. अजून एक व्हाईट बॉल. चर्चा होते या गोष्टीची. सध्या सुरुवातीची पहिलीच मॅच आपण खेळतो. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. लगातार 5 वाईट, एक नो बॉल आलाय. आदित्य फुलोरे
जो गोलंदाजी मार्कवर आपण बघतो सध्या. भरपूर लांबला हे षटक. यावेळेस हा बॉल चांगला राहिला आहे. पंच सांगतायत लेगसम आणि मिडलसमच्या वरून बॉल निघून गेले. तुमच्याकडे DRS तुमच्याकडे डाऊट्स असतील तर त्यासाठी आम्ही DRS तुम्हाला दिलेत. रोशन फुलोरी जो ऑन स्ट्राईक वन डाऊन आले खेळाडू 4 बॉलमध्ये. रोशन फडके 4 बॉलमध्ये 5 केलेत. आणि यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल झाला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी पार स्ट्रोक बॉल झाला सीमा पलीकडे आलेला हा दमदार षटकार. स्पर्धेचे सौजन्य श्री विश्वजित विठ्ठल पाटील सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण. आणि अतिशय दैदीप्यमान स्पर्धा बघितली आपण. हे पाहिलेलं स्वप्न त्यासाठी केलेली अविश्रांत मेहनत कोणकोणत्या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल आणि या सगळ्यांची एकत्रित बांधिलकी आपल्या संपूर्ण चिपलाई क्रिकेट क्लब चिपलेनं आणि ग्रामस्थ मंडळाने दिलेली साथ आज यशस्वीरित्या या संपूर्ण क्रिकेट शृंखलेची सुरुवात अगदी होत असताना आदित्यचं लांबलेले षटक 3 बॉल त्याने फेकलेत. राऊंड विकेट आले त्यावेळेस क्रॅकिंग शॉट आहे. पाठलाग सुरू झालाय. आशिष बॉलवर पोहोचला. पहिली सिंगल वेगाने दुसऱ्या साडे निघाले. थ्रो थोडं चुकीचा. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. रनिंग बिटवीन द विकेट सध्या धाव संख्येचं एकंदरीत टोटल आपण पाहिलं तर 3-0 30 वर संघ पोहोचलाय. दुसरं षटक सुरू आहे. सध्याचं करंट रन रेट 18. दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक होते शॉर्ट लेग मध्ये. जे तिथे डीपलाय रोहित ना आणि खेळाडू बाद. बघू शकता आपण सन्माननीय या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक श्री विश्वजित विठ्ठल पाटील सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण. हँडसम व्यक्तिमत्व आणि सातत्याने अगदी बघतो आपण त्यांचा हँडसम लुक एक नेहमी सदैव हसरा चेहरा आणि सातत्याने सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा आपलंसं करणारं हे व्यक्तिमत्व जे लोभस व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि सध्या गोलंदाजी मार्कवर आदित्यला आपण बघतो. आदित्यचं लांबलेले षटक ज्यामध्ये 1 बॉल त्याला फेकावा लागेल. अजून 18 धावा. चला त्यांनी जेव्हा जेव्हा बॉल चांगल्या लेंथवर म्हणून तो म्हणतात ना राऊंड द विकेट ओव्हर द विकेट तुमची स्थिती ही तुम्हाला पाहिजे. हाच नॉलेज आहे क्रिकेटचा. आता तर सध्या राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना मला वाटतं एक चूक होते. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर बघा मिळेल संदेश. अगदी बघू शकता आपण आदित्यचा हा चेंडू जेव्हा तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी करतो थोडासा फ्लिक थोडासा बेंड करतो आणि कुठेतरी थोडासा स्विंग देण्याच्या प्रयत्नाने बॉल दूर जात आहेत. यावर भरपूर अभ्यास करावा लागेल सध्या आदित्यला. हा चांगला बॉल आहे. हा चांगला बॉल आहे परंतु तेवढाच क्रॅकिंग शॉट आहे. पाठीमागे आशिष आहेत. 2 धावा या बॉलवर पूर्ण केले जातील. हे षटक फायनली संपलंय. 21 धावा तब्बल या ओव्हरमध्ये आल्या आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहे 33. 2 बाद. हे आमचे स्क्रीन बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट समालोचक एक उत्कृष्ट गणेश मूर्तिकार आणि प्रीत स्पोर्ट्स ओनर दीपकजी फडके यांना बघतो. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये संघ एकत्रित करण्यापासून पंच कॉमेंटेटर स्कोरर लाईव्ह टेलिकास्ट आणि त्यासोबत मंडप डेकोरेशन आणि या भरपूर गोष्टींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देखील राहिली आणि त्यांनी ती पेळावली आणि आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार इथे नक्की करतो. तर यानंतरची लढत असेल बघा. इथे श्री गणेश वाजे विपक्ष प्रणय 11 आई गावदेवी मोह वाजे विपक्ष मोह या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचे नियम इथे सूचित करतो की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांची एक नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. हो टू कमेंट्री बॉक्स वैभव.
आशिष फुलोरे वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. हा चांगला बॉल राहिलेला त्या लाईन मध्ये भरपूर चांगलं पिचिंग करतो. आशिषनं मागे काही वर्षामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये गोलंदाजीमध्ये केली. सचिन सारखा लेजंड खेळाडू त्यानंतर अगदी बघू शकता रुपेजी यांच्यासारखे एक चांगले खेळाडू मैदानामध्ये किशोर देखील तुम्हाला बघायला मिळते. एक चांगली टीमची बॉन्डिंग आहे आणि अगदी त्यामध्ये या तालमीमध्ये शिकलेला खेळाडू आशिष फुलोरे. हनुमान फुलोरे यांना आपण बघतो. हा बॅटच्या रडार मध्ये लॉंग हिट, पॉवरफुल हिट, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन. क्या बात आहे. अप्रतिम संगीत भरपूर काही बघा मिळते. सध्या मैदानामधील वातावरण, नेचर आणि खूप चांगलं हे नेचर सध्या तुम्हाला बघा मिळतं. मागे बॉलवर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केले परंतु बॅटच्या टो इन वर हा चेंडू लागलाय. कॉल आला यस इट इज माय कॅच. क्षेत्ररक्षक होते अक्षय ज्यांना हा झेल टिपलाय आणि बॅट्समन परतावा लागेल कंकेश चकेईचा अंत. योगदान कोणाचं असेल ना तर रुपेश फुलोरे भोकरपाडा. मग त्यामध्ये आमचे हनुमान फुलोरे असतील, किशोर असतील, या त्रिवेणी संगमचा नेहमीच्या संघासाठी खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. टायमिंग कडे लक्ष केंद्रित तुम्हाला करावं लागेल. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. राजू फडके या नवीन खेळाडू. आशिष आलेत. मागे बॉल खूप चांगलं कमबॅकिंग राहिलं. बघा पाठीमागे थोडीशी गडबड झाली. बॉल चालला डीप मध्ये थर्ड मॅन कडे. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. आतापर्यंत बघायला मिळालंय 2 षटकार खरं तर आतापर्यंत बघायला मिळाले. रन फलकावर धावा आहेत 43. 43 धावांपर्यंत टीमनं आतापर्यंत मचल मारली. अधून मधून आमचे संपूर्ण पाहुणे मंडळी, आमचे ग्रामस्थ मंडळ सगळ्यांना अगदी स्क्रीनवर दाखवलं जातं. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत. बॉडीचा वेध घेत असताना आणि डेफिनेटली हाईट फॅक्टर तर मॅच होणारच नाही, कारण ज्या पद्धतीने बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस झाला, ऑलमोस्ट बॉल कमरेच्या आसपास जाऊन लागलाय, त्यामुळे पंचांना हाईट फॅक्टरचा विचार करावाच लागेल. आशिषला बरेच काही बदल मला बघायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याचा थोडं जेव्हा आशिषला मी पाहिलं तर थोडं साईड अँगलनं गोलंदाजी करायचा. आता आशिष थोडंसं अगदी बघितलं आपण तर हायर ॲक्शननं गोलंदाजी करतो आणि रेसचा जो वापर आहे आणि जो त्याचा टप्पा जो नियंत्रित आहे तो फार चांगला आहे. बघा आनंद होता. थोडंसं बघा फिंगर बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न केलाय. फिंगर रोल केल्यावर हलकेसे आणि ज्या पद्धतीनं बॉलमध्ये पडल्यानंतर टॉस करतो ना बॉल, तो फलंदाजाला अडचणीमध्ये नक्कीच आणतो. आणि अशा रीतीनं बघता बघता 3 षटकं संपलेत. रन फलकावर धावा आहेत. बॅटिंग करणारा सध्या यंगस्टर इलन बोनशेत 43 वर, ज्यानं 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. भोकरपाडा, त्याचबरोबर अशोक फडके बोनशेत, सुनील फडके बोनशेत आणि उमेश फडके बोनशेत यांचं इथे आगमन झालेलं आहे. चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये सरचे स्वागत आहे. फक्त टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ प्रणय 11 आई गावदेवी मोहो यांच्यामधील या लढती तुम्हाला बघायला मिळतील. मनोज फडके हे यंगस्टर बोनशेत संघाचं तुम्हाला स्कोरिंग अनालिसिस. मनोज फडके 4 बॉलमध्ये त्यांनी 6 रन केल्या.
कंकेशनं चांगली सुरुवात केली. कंकेश फडकेनं 4 बॉलमध्ये 10 रन त्यांनी केल्या. रोशन फडकेने दिलेली 7 बॉलमध्ये 13 त्यांनी केलेत. आणि त्यानंतर सूरज फडके आणि राजू फडके या अजून खेळाडू मैदानामध्ये आहेत. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये होत असताना स्कोरिंग अनालिसिस तुम्हाला पाहता बॉलिंग अनालिसिस देखील बघा मिळतील. आशिष फुलेरेनं 2 ओव्हर फेकल्या, 22 रन खर्च केल्या, 1 विकेट, त्यामध्ये 6 डॉट बॉल. इकॉनॉमी राहिली 11ची, चांगली इकॉनॉमी राहिली आजच्या लॉट्सनुसार. आणि त्यानंतर आदित्य फुलोरे जो महागडा ठरला, 1 ओव्हर 1 विकेट, 21 धावा त्यांनी खर्च केल्या. संपूर्ण अनालिसिस फॉल ऑफ विकेट्स. पहिली विकेट अगदी बघितले 7 धावांवर गेली, दुसरी 30 वर, तिसरी 39 वर, अशा एकंदरीत ती विकेट आपण पाहिल्या. आणि टोटल 7 व्हाईट बॉल, 1 नो बॉल, ह्या संपूर्ण समरी राहिल्या बॉलिंगची या पहिल्या सत्रामध्ये. 43 अगदी ऑन बोर्डवर तुम्हाला बघा मिळत आहेत. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. टायमिंग अलर्टकडे लक्ष केंद्रित करा. 5 मिनिटं राहिलेत, त्यामध्ये तुम्हाला ओव्हर संपवायचे. थोडस ऑफ कडे राहिल्या बॉलला दिशा देण्याचं काम केलं फिल्डरने. यावेळेस झेल सोडलाय, कॅच सुटली आहे तिथे. रोहित कडून तिथे चूक झाली आणि झेल तिथे ड्रॉप झालाय. जीवन मिळेल धावसंख्येला अजून थोडा आकार. बोर्डवर लागतात 45-45. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव. यंगचा 200 मैदानात बॅटिंग आज वाटलेले टॉस हरल्यानंतर. आणि त्याचसोबत जयमान बोकरपटा पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीमध्ये थोडीशी दमछाक झाली. धावा भरपूर खर्च झाले, परंतु बॅटिंग मधून तेवढ्या इम्प्रूव्हमेंट करावे लागेल. बॅटिंग मधून त्या वसूल करावे लागतील. बाउन्सर होता, इतका प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. पाठलाग सुरू झालाय. बॉलच्या पाठीमागे खेळाडूनं अगदी बघितलं, बॉल टर्न केला आणि निघून चालाय. सीमारेषा पलीकडे लॉंग स्टॉप मध्ये चौकार. क्या बात आहे. जसं स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं गीत वाजलं आणि संपूर्ण एअरपोर्टचे दृश्य इक्विपमेंट्स. फटका सजवल्या, बॉल चालल्या उंच हवेमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फुल्ड पोहोचलेत. थोडस वेग घेते तोपर्यंत 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. धावसंख्येचा एकूण जर आडाखाडा आता आपण पाहिला तर 50 कंप्लीट सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 51 धावा यंगस्टर्स 11 बोन्श संघाच्या. व्हेरी गुड बॅटिंग. मजा येईल खरं तर दीपक दादा या मॅच मध्ये, कारण जो फायटिंग टोटल हवा होता तो फायटिंग टोटल आतापर्यंत बनले. आणि आता 51 वर संघ जाऊन पोहोचलाय, ज्यामध्ये सूरज फडके खेळतोय 4 बॉलमध्ये 10, राजू फडके खेळतोय 4, अगदी 4 वर वैयक्तिक 3 बॉलचा त्यामध्ये त्यांनी सामील केला. स्वप्नील गोलंदाजच्या मार्कवर आपण बघतोय. एक्झॅक्टली बॉल हा कुठे पिचिंग झाले या स्पॉन्सर वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला दिलाय. अतिरिक्त रन या बॉलवर जोडली जाईल. 53 जवळपास 8 रन एक्स्ट्राच आहेत या संपूर्ण इनिंग मध्ये. त्यामुळे या गोष्टीची चर्चा होती. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण स्कोर बघितला तर 72 जो अंदाजे स्कोर आहे या सरासरीनं संघ चालला, परंतु या मैदानावर भरपूर स्कोर बनतो. खेळण्याचा प्रयत्न केलाय, अगदी बघितलं योग्य निर्णय पंचांचा. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता, फलंदाज बाद. असंख्य विक्रमादित्य रेकॉर्ड्स ज्या व्यक्तिमत्वाने केले आपल्या आयुष्यामध्ये, भरपूर प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक ज्याने पुरस्कृत केल्या ते श्री रुपेश अर्थात सन्माननीय बिंदाजी ठोंबरे साहेब, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि त्यासोबत पनवेल विधानसभा, त्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केले. आणि हा स्टँडर्ड लेवलचा शॉट बॉल आलाय मुख्य आमच्या व्यासपीठावर. अगदी मान्यवरांचं अभिवादन स्वीकारत असताना ठोकला षटकार. जसा बॉल स्लॉट मध्ये आला षटकार. स्वप्नील महागडे ठरलेत, 16 रन खर्च झालेत. भरपूर शॉट लेंद होती.
परंतु पंचांनी अगदी बघितलं बॅट्समनच्या झोन मधून हा बॉल निघून गेला आणि बघता बघता अगदी परफेक्ट 20 मिनिटांमध्ये हे संपूर्ण सत्र अगदी बघितलं, ज्यामधील 4 ओव्हर फेकले गेलेत. मधील जो ड्रिंक्स ब्रेक होता आणि जो जेव्हा अगदी बॉल मैदानामधून बाहेर गेले तेव्हा टायमिंग स्टॉप ओपन केलं होतं आणि योग्य 20 मिनिटांमध्ये अगदी हे संपूर्ण 4 ओव्हर तुम्ही संपवले, त्याबद्दल आभार देखील व्यक्त करू. चेअरमन भोकरपाडा, अशीच आम्हाला प्रत्येक टीम कडून सहकार्याची अपेक्षा आहे. रन फलकावर 4 ओव्हर नंतर धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर 59 वर 4. हा पॉवरफुल हिट सिक्सर अगदी बघितला, काय अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवलं अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर. किती प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. तर काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल. साही रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आदरणीय संतोषदादा पाटील अकोले यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. चला गोलंदाज सज्ज असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ओ काय फिल्डिंग आहे, गुड कॅच. आदित्यना झेल टिपलाय, थोडस नाराज केलं होतं गोलंदाजीतून, परंतु बघा हे फिल्डिंग बघा, फलंदाज बाद. आज आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे योगदान लाभलेलं आहे. साही रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आकुर्ली, युवा उद्योजक संतोष शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. आणि संतोष शेठ म्हटलं ना तर खऱ्या अर्थाने पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि राजासारखा मन, मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ आदरणीय संतोष शेठ पाटील साई रक्षा कंस्ट्रक्शन आकुर्ली आपणास वाढदिवसानिमित्ताने धनंजय दादा पाटील वागडी आणि विश्वजित दादा पाटील यांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला बॉल डिलिव्हर्ड झालाय तिकडे. राम फुलोरे अनुभवी खेळाडू आणि त्यांचा वापर सध्या मैदानामध्ये केला आणि खरं तर डॉट बॉल अगदी तरी मागील बॉलवर फेक आहे. हा देखील चेंडू थोडंसं पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न पाठीमागे पुन्हा एकदा आदित्यकडे बॉल चाललाय. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. हा आदित्यजनक सुंदर झेड टिपला. याच्या अगोदर पहिल्याच बॉलवर अगदी पायांच्या आसपास जाऊत असताना त्याने ज्या पद्धतीने स्वतः ट्रेस केलं आणि तो झेल टिपला, अफलातून फिल्डिंग होतो, कॅच ऑफ द मॅच देखील होती. आणि तदनंतर राम फुलोरे चांगली उत्तम कामगिरी करत असताना आक्रमण करायचं तर बॉल हवेमध्ये तरळतोय आणि स्वतः राम बॉल खाली आणि कॉट अँड बोल्ड खेळाडू बाद. डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा खरं तर बॉल ढकलला. डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर आहे. पहिली रन वेगाने घेतली, दुसरी साठी थ्रो प्रॉपर आला नव्हता, परंतु कलेक्शन चांगला राहिला आणि यष्टांवर देव फेकून दिला साजन चेंडूला आणि इथे खेळाडू रन आउट. आणि राम म्हात्रे या त्रिवेणी संघाचं आगमन झालेलं आहे. विश्वजित दादा पाटील आणि चिपलाई क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. चला शेवटचा बॉल फेकला जाणार आहे. महत्वाचा आणखीन एक नियम, दोन्ही संघ वेळेमध्ये उपस्थित पाहिजे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये लक्षात घ्या. बाउन्सर अटेम्प्ट केला, इथे थोडंसं हुक करायचं तर बॉल ऑन बॉल बॅटमध्ये कॉन्टॅक्ट झालं नाही. हा आलेला निर्धाव चेंडू इथे आपण बघतो. खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा यंगस्टर 11 बोनशेद हा संघ जाऊन पोहोचला. एकूण 7 विकेट त्यांनी केले, गमावले, परंतु 61 धावा पहिल्या सत्रामध्ये त्यांनी केल्या. ही खूप चांगली फलंदाजी त्यांची.
30 चेंडूमध्ये करायच्या विजयासाठी मैदानामध्ये जानमान बोकरपाड्याला 62 धावा 62 चं टार्गेट. सुरेश शिंदे साहेब ज्यांना अधिकारी खऱ्या अर्थाने एस टी महामंडळामधले यापूर्वी त्यांनी एक सक्षम अधिकारी म्हणून सेवा एक कार्यरत ठेवली अशा व्यक्तिमत्वाच्या शुभास्ते नाणेफेकी संपन्न होईल. या दोन्ही क्रिकेट संघ मोह क्रिकेट संघ उपस्थित आहे. श्री गणेश वाजे संगनायक शेवटचा पुकार आहे. आणि जर वाजे क्रिकेट संघ तुम्ही उपस्थित नसाल ना तर प्रणय 11 पंढरीनाथ कडब यांनी पुरस्कृत केलेला मोह क्रिकेट संघाला आम्ही टॉस विजेता इथे घोषित करणार आहोत. आणि नियमावली आज पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत ही नियमावली अति कायमस्वरूपी राहणार आहे. चेंडू जर विकेटवर पडला, आता दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू जर विकेटवर पडला आणि पडण्यापूर्वी जर श्री गणेश वाजे क्रिकेट संघाचे संगनायक नाणेफेकीसाठी इथे उपस्थित नसाल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला इथे मात्र दंडित केलं जाईल. चला जनरेटर ऑपरेटर आपण लगेचच विद्युत मनोरे प्रज्वलित करावे. टॉवर ऑन करायचा बघा, लाईट ऑन करायची आहे. या वाजे या काही ठिकाणी आम्ही पाहतो एखादा संघ येतो मात्र त्यांचा एखादाच खेळाडू उपस्थित असतो. असं होता कामा नये. मग नाणेफेक झाल्यानंतर एखाद्या संघाने तुम्हाला प्रतिस्पर्ध्याने संघाने जर इन्व्हाइट केलं मैदानामध्ये तर मग तुम्ही सांगत असता की आमचे 4 प्लेयर्स अजून उपस्थित नाही आहेत. तसं होता कामा नये आणि तसं झालं तरी नाणेफेक आपल्या विरोधात जाईल. चला सुरेश शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाचे माजी सेवानिवृत्त अधिकारी एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक विश्वजित दादा या. आणि विश्वजित दादा पाटील आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. विश्वजित दादा आपण या समोर. एस टी महामंडळाचे माजी सेवानिवृत्त अधिकारी सुरेश शिंदे साहेब आणि आमच्या स्पर्धेचे शिल्पकार विश्वजित दादा पाटील यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल वाजे क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आमचे विश्वजित दादा पाटील ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने शुभेच्छा. संघनायक नाणेफेक जिंकली. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतो. या मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झालं? पहिलं पर्व आहे. नक्कीच विश्वनाथ दादांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला चान्स दिली, त्यांच्यावर त्यांचे धन्यवाद मानतो. आणि एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? प्रथम फलंदाजी करण्यास. फलंदाजी. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 50+ धावा बनवण्याचा आमचा नक्कीच मानस. स्वर्गीय नामदेव दिनकर पाटील आणि स्वर्गीय दिलीप बालाराम पाटील यांच्या अभिस्मरणीय आठवण म्हणून चिपलाई क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेत तुम्ही घटक बनलेला आहात. काय सांगाल एकंदरीत या आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? नक्कीच आयोजन एकदम सुंदर आहे आणि स्पर्धेचा आज पहिलाच दिवस आहे, पण विश्वनाथ दादांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहे आणि आयोजक एकदम सुंदर आहे. थँक्यू सो मच. होते वाजे क्रिकेट संघाचे संगणक मोह क्रिकेट संगणक नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? घेतली असती. शतरक्षण करण्याचा निर्णय. मात्र आता तुम्हाला नाणेफेक गमावल्यानंतर शतरक्षण करण्याची संधी प्राप्त झालेली. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सांगितलं वाजे क्रिकेट संघाने 60 ते 65 धावा बनवण्याचा मानस असेल. तुम्ही कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही जेमतेम 45 त्या आतमध्येच त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करू 100%. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस खास करून आमदार प्रशांतदादा आणि तालुका अध्यक्ष अरुणशर भगत साहेबांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात विश्वजित दादा पाटील यांची संकल्पना आणि चिपलाई क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. एक नामांकित स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. एकंदरीत ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? काय सांगाल आयोजनाबद्दल? विश्वजित भाऊंनी सुंदर असं नियोजन केलं आणि आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ग्राउंड तर एक नंबर आहे. असं वाटतं की कुठंतरी बाहेर देशात आलो खेळायला. पाठीमागे डोंगर वगैरे सुंदर नियोजन केलेलं आहे आणि मजा येईल खेळायला खूप. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे श्री गणेश वाजे क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांच्या संघनायकाने फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ प्रणय 11 पंढरीनाथ कडव मोह यांनी पुरस्कृत केलेला प्रणय 11 आई गावदेवी क्रिकेट संघ मोह क्रिकेट संघाला प्रथमतः शतरक्षण करण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. चला सामन्याकडे बोलू. यापूर्वी आवाज ऐकला
वैभव बपी यांचा आता बोलणार आहोत. अमित म्हात्रे पेन झोय यांच्याकडे बोलूया. बघा, विजयासाठी 30 चेंडू आणि 62 धावांची गरज. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही. और यहाँ कैच ड्रॉप जरूर है. आणि चिपलाई क्रिकेट क्लब चिपले व ग्रामस्थ मंडळ चिपले आयोजित आमदार चषक 2015 शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. महाराष्ट्र महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कैलासवासी नामदेव दिनकर पाटील व कैलासवासी दिलीप बाळराम पाटील यांच्या स्मरणार्थ चिपलाई क्रिकेट क्लब चिपले व ग्रामस्थ मंडळ चिपले आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम क्रिकेट प्रेमियों का हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. और जहां इस मैच के उत्तरार्ध के लिए माइक्रोफोन के ऊपर जोड़ चुका हूं, अभी आपने आंखों देखा हाल हमारे मराठी के सुंदर कमेंटेटर वैभव भोपी इनकी सुनी और शानदार हमारे इस बार एंकर आदरणीय महादेव गड़गे साहब यानी कि एमडी साहब इनका सुमधुर एंकर सुना. उन्हें गांव में जाना है, उनकी फाइनल है, तो जरूर महागुरु हमारे यहाँ से प्रस्थान करें. उनका हम हार्दिक हार्दिक अभिनंदन करें. और पहला झटका मिल चुका है, लगभग देखा जाए 2 रन पे दीजिए. और हमारे सम्मान्य दीपक भाई फड़के जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए काफी मेहनत की है, उन्होंने सब कुछ संभाला, अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी ली है, तो उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं. आणि आज चिपलेकरांनी अगदी सुंदर काम केलं. महाशिवरात्र आहे, महादेवाची एक प्रकारची जत्रा आहे आणि कॉमेंटसाठी महादेवांना बोलवलात म्हणजे अभिनंदन आहे. आणि बघा आता ते मात्र गावात तांडवासाठी जातील, अर्थात फायनलला. बघा सँडी पालकर टाळ्या वाजवतात, ये खूबी है और चलना ही चाहिए. उनकी जब जुबान खुलती है तो मंच के ऊपर कितने भी मेहमान आ जाए, चाहे विधायक हो जाए या खासदार जी हो जाए, वो खुश होते कि उनकी वो जो उनका कंप्यूटर है ना, उनका जो दिमाग उसके अंदर काफी डाटा मजबूती का है. एक बार खुल गए तो समझो गड़गे साहब जीत ही गए. और स्क्रीन के ऊपर हमारे सर चिटनीस भारतीय जनता पार्टी के विश्वजीत विठल पाटिल साहब मौजूद है, उनके साथ उनके दोस्त भी मौजूद है. उनका हार्दिक स्वागत. नए बल्लेबाज अक्षय, वो अच्छी बॉल थी, समझने से के बल्लेबाज, लेकिन इस बार अंपायर वाइड घोषित कर रहे. दिशाहीन भटकी गेंद, अंपायर याद देखी है सैंडी पालकर जी और उनके साथ है जीवन गावंड जी. अंपायर भी दोनों काफी तगड़े हैं, एक है लंबू जी, दूसरा है टिम्बू जी. तो बड़ा मजा है आज डे नाइट फॉर्मेट में. और तीसरा यहाँ हमारे कमेंट्री बॉक्स में बैठे हुए हैं सत्यवान जी काकड़ी. इस बार सुंदर डिलीवरी, घुटना टेक कर एक क्रॉस लाइन खेलने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. और हमारे साथ इस बार जो लेखा जोखा है प्रेम पाटिल वाजी, सभी जो इस बार देखा जाए स्कोरर है वो शादी वाले हैं, लेकिन ये बिना शादी वाला है. अगली डिलीवरी इस बार गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, टपक खाने के बाद गेंद थोड़ी सी उछाल ली. यहाँ राजू फड़के की काफी सुंदर गेंदबाजी चले. पहला मैंडेटरी पावर प्ले, 30 बॉल में 60 का पीछा करना है. आने वाले 25 गेंदे शेष, 59 का टारगेट अभी तक जीतना है आपको. तो इस टारगेट को आपको हासिल करना है ना, तो मानो पावर प्ले में फायदा उठाना चाहिए. लेकिन सुंदर गेंदबाजी फड़के की चल रही. इस बार यहाँ मिडान दायरे के अंदर है, रन मिलेगा नहीं. बढ़िया से रक्षण और इसी के साथ लगभग देखा जाए राजू फड़के का पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है. और पहले ओवर में रन आ चुके, बस 3 और 1 विकेट हासिल किया है गेंदबाज राजू ने. यानी कि हम देख सकते हैं तो जो बैटिंग जो टीम कर रही है जय हनुमान भोकरपड़ा टीम, तो लगभग देखा जाए उन्हें अभी जीतने के लिए 24 बॉल में 59 यानी कि 59 रनों की जरूरत है. साउंड सिस्टम हमारे रायगढ़ जिले की बेहतरीन साउंड सिस्टम, जिनके पास काफी तजुर्बा है. और हर जगह जहां नितिन पाटिल मौजूद है ना, समझो उस टूर्नामेंट को 4 चांद अपने आप लग चुके. उनकी वो मेहनत है. यहाँ एकविरा इवेंट की संदीप जी शेल्के की शानदार है, क्लियरिटी है. आने वाले 24 बॉल में 59 चाहिए. दिल्ली दूर है, धमाका इस इंपॉर्टेंट बात है. आज महाशिवरात्र है,
जैसे भगवान शिवशंकर इस बात देखा चाहे हिमालय पर्वत के ऊपर कैसा तांडव करते, उससे तांडव करना पड़ेगा। यह 22वां टुकु का खेल, मारो आक्रमण इंपॉर्टेंट बात है, लेकिन दूसरा मैंडेटरी पावर प्ले मिस्टर कनकेश फड़के बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं। बोनशत के शॉर्ट ऑफ लेन जरूर थी, लेकिन गवन जी कह रहे कि ये गेंद वाइड है। अतिरिक्त रन आ चुके हैं और वाइड के बदले स्कोर आगे जा रहा है। प्रेम जी 4, 1 विकेट के नुकसान पे। दिशाइन भट्ट की गेंद आउटसाइड ऑफ टम। इस बीच अगली गेंद फड़के की, यह सुंदर इस बार इनसाइड जा लगभग देखा जाए, यहां कवर के ऊपर एक शानदार स्ट्रोक खेला है इनफील्ड के ऊपर से और बेहतरीन स्ट्रोक 4 रन के लिए। छत्रपती शिवाजी महाराज, आज तुम्ही आम्ही सर्व सुरक्षित आहोत छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच। यानंतर तुम्ही सर्वांनी इतिहास तरी विसरू नका मंडळी, लक्षात ठेवा। दीपक जी फड़के साहब देखिए हमारे एक बेस्ट कमेंटेटर, अच्छे कलाकार भी हैं। इस बार सुंदर डिलीवरी, थोड़ी गेंद नीचे रह गई है, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। 8 रन लॉस ऑफ 1। अमित सर, खेळाडूंना एक विनंती आहे, लक्षात घ्या एक्स्ट्रा कव्हर पॉइंट या दिशेने जो नदीचा एरिया आहे तिकडे जर बॉल गेला तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल, याची दक्षता घ्या। बिल्कुल, यहां नदी है और स्लो रन का प्रयोग किया, फिंगर रोल किए, गति परिवर्तन वाली गेंद। कहते हैं ना कि दिमाग सर्वश्रेष्ठ है, जैसे आर अश्विन का दिमाग कैसा है, वो 6 गेंदें विविध प्रकार के डालते हैं। बॉलरों को भी ये सूचना उनके मन में आना चाहिए, लेकिन फिर भी इस बार देखा जाए रन बन चुके हैं 8। ये देखिए फंसाया, मुझे ये लग रहा है कि एक चौका मार के तुम आगे नहीं जा सकते। और ऐसे जब बॉलर इस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, गेंदें खत्म हो गई मेरे हिसाब से 4, 2 गेंदें शेष है, 60 का टारगेट है। और यहां भोकर पड़ा टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में। कनीश फड़के की ये गेंद ऑन साइड के ऊपर गैप में चौका 100% है। और इसी के साथ लगभग देखा जाए मिल गई बाउंड्री और 4 के साथ स्कोर जा रहा है यहां 12 के घर में लॉस ऑफ 1 विकेट डीजे। और रन बन चुके 12। इस बार बल्लेबाज किशोर पुलोरे लय में आया है, जोरदार प्रहार मिड विकेट के ऊपर और एक बार फिर से 1 बाउंड चौवा, यानी कि इस बार देखा इस ओवर में 3 चौके आए और की समाप्ति 12 और 4 बन चुके 16, लॉस ऑफ 1 नितिन। विधायक सम्माननीय प्रशांत ठाकुर साहब, 4 बार जीत अर्जित सामने वालों का सुपड़ा साहब। ये उनका काम है, उनके घराने की वो पूरी तरह से कमांड है इस राजकारणी के तौर के ऊपर। तो फिलहाल रन बन चुके इस बार देखा 16, लॉस ऑफ 1 विकेट। जीतने के लिए 40 राजू फड़के। शॉर्ट ऑफ लेन थी लेकिन खासा संपर्क हुआ नहीं है, एक सिंगल मिलेगा बल्लेबाज या अक्षय गायकर को। खाता गायकर ने ओपन किया खुद का, टीम का स्कोर पहुंचा है 17 के घर में 1 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए 17 बॉल में 45 चाहिए, दिल्ली दूर है। और इस हालात में आप सभी लोग देख रहे हैं शानदार जानदार विधायक ट्रॉफी 2025 को। इस बार शानदार तरीके से फाइनल के ऊपर खेला हुआ शॉट है और गेंद ने रास्ता नाप लिया, सीमा रेखा का दर्शन। इट्स अ 4। लोकप्रिय हुआ संगीत कित कैसा है, योगेश आगरावकर साहब जी ने गाना गाया ना, महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र भूषण से सम्मानित किया।
रातों रात कौन स्टार बनेगा किसी को कुछ पता नहीं है। ये हम भी नाचे लेकिन इस गाने के ऊपर गोरी भी इंग्लैंड की नाची, ये इंपॉर्टेंट, ये संगीत है। 21 लॉस ऑफ 1 विकेट। राजू फड़के के ऊपर हमला करने जा रहे हैं, इस बार कवर के ऊपर शानदार एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है खूबसूरती के साथ। 4 लगातार मेरे हिसाब से चौका इस बार देखा जा चुका है और 4 बाउंड्रीज। क्या बात है, बल्लेबाजी सुंदर इस बार देखा। किशोर इस बार फूलों रही। $25 25 फ्लोर लय में आया, इस बार जड़ में फेंकी हुई गेंद थी, सिंगल चुरा लिया और आंखों में इशारा किया एक सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा यहां। जय हनुमान बोकरपड़ा टीम का स्कोर है 26, लॉस ऑफ 1 विकेट। पहले ओवर में आए थे 3, दूसरे ओवर में 13। अभी तक 4 गेंदें खत्म हो गई है, 10 रन आ चुके हैं। आने वाले 14 बॉल में चाहिए 36। संदेश जी शेर की इनकी आई एक पूरा इवेंट जो यो उनका टेलीकास्ट है वो जबरदस्त क्लियर है, उनका मालिक ही क्लियर है। उन्होंने दूसरे जगह काम किया और कह दिया बस हुआ, दूसरी जगह कितना काम करेगा, अपना खुद का ओपन कर दिया। ऐसा ओपन किया ना सामने वाली भी फट गई। ये देखिए सुंदर डिलीवरी, शॉर्ट ऑफ लेन नहीं थी, थोड़ी और आगे थी और इसी के साथ डॉट गेंद चली गई। 26 और लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी गेंद शेष इस तीसरे ओवर की। पूरी तरह से उनके पास अनुभव है संदेश जी शेल के, और इस संदेश जी शेल के होते हैं तो थोड़े रिवो में अंपायर को भी थोड़ा सा वो मदद करते। ये देखिए और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 गेंदे डॉट खा चुके बल्लेबाज अक्षय गायकर ने मेरे हिसाब से यहां 6 गेंदों का सामना किया, 1 रन हासिल किया, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके। बोकरपड़ा टीम का स्कोर है 26। आने वाले 12 गेंदे शेष है, लेकिन हम देखते हैं श्री मुकुंद भवन गावन उरण तालुका उपाध्यक्ष बीजेपी आयोजित समर्थ जजा 2025 तारीख आहे 26, 27, 28, 29 मार्च 2025। प्रथम क्रमांक 1, द्वितीय क्रमांक माफ करा, प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक आहे 75,000, तृतीय क्रमांक 35,000, चतुर्थ क्रमांक 35,000। इकडे मात्र प्रवेश फी 20,000 रुपये राहील। आणि खास समर्थ दशकाचे आकर्षण मालिकावीर 4 व्हील, ठिकाण धोंडुकाका मैदान, पिरकुन तालुका उरण, जिल्हा रायगढ़। भेट नक्कीच द्या। मार्च महीना में मेरे टीम को निमंत्रण दिया है तो अच्छी बात है, और आपका भी लाइव लगता है वहां बुक हुआ है तो अच्छी बात है। अभी हमें बुक करेंगे क्या नहीं ये पता नहीं, लेकिन उनको ढेर सारी शुभकामना। 12 गेंदे शेष है और जीतने के लिए 36 चाहिए। ये देखिए नाखून चबा रहे भोकरवाड़ा के ये डगआउट में, नाखून चबाने का ही टाइम आया है। ये रोहित देखिए नाखून क्यों खा रहे यार, महाशिवरात्रि। आशीष, लेकिन टीम जब संकट में होती है देखिए तो ये नाखून चबाना ही पड़ता है। डगआउट में ये देखिए कैमरामैन ने इस भोकरवाड़ा टीम को कवर किया है और वो कहीं नाखून चब रहे, कहीं दाढ़ी के ऊपर हाथ लगा रहे, लेकिन अभी इस बार हमला इज इंपॉर्टेंट बात है। तर्क से तीर निकालो, कढ़ाई में तेल गरम करो, ऐसा बड़ा फटाफट छोड़ो। लेकिन हेयर स्टाइल देखो कैसी है, बॉलर की हेयर स्टाइल देखो, मानो आंद्रे रसल, हिमांशु देखो कैसा। इससे पहले हम घमेल कट कहते थे। और ये गेंद क्या होगी मुझे लगता है गावन साहब बताएंगे, लेकिन खतरा बन सकता है। आउट। और इसी के साथ ये सही डिलीवरी साबित हो चुकी है। दबाव बढ़ता ही जा रहा है। 11 गेंदे शेष, जीतने के लिए 36 चाहिए। खड़काओ डीजे। अभी जमाना बदल गया, उल्टा जमाना है। पहले के जमाने में सत्यम काकड़े साहब के जमाने में चिट्ठी के ऊपर प्रेम चलता था। वो चिट्ठी देने वाला जो जाएगा उसको कुछ 5 रुपए 2 रुपए मिलते थे, उसको भी आनंद होता था। और वो चिट्ठी ऐसी जगह पे देना पड़ता है, कहीं धोने के लिए जाएगी तो बोलो सत्यम काकड़े ने चिट्ठी दी है तो आराम के साथ बाल्टी के अंदर डालेंगे, घर में जाकर। पर आप भी नहीं, अभी उल्टा लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर डायरेक्ट भेंट, बिंदास बातचीत। रात भर लोग सोते हैं ये बातचीत करते रहते, और इंस्टा के ऊपर सब कुछ है।
हाँ अभी इनका टाइम है, हमारा टाइम गया, अभी हमारी उम्र भी हो चुकी है। फिलहाल हमारे ऊपर कौन देखते हैं, लेकिन देखेगी उसका सपना हम पूरा करेंगे, उसको इंग्लैंड लेके जाएगा। लेकिन 26 स्कोर है 2 विकेट के नुकसान पे। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा ही गेंद बाहर है। जीवन गावंड साहब जी ने अपने दोनों हाथ ओपन किया और कह दिया कि ये खराब गेंद, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा। और वह अंपायर की पोजीशन देखो, साक्षात विट्ठल कैसे होते पोजीशन में उस तरह से। यहाँ देखिए सैंडी पालकर जी नवंबर से शुरुआत की, अभी भी देखिए किसा गरम गरम हुआ है। ये देखिए कैच इट आउट, विकेट नंबर इस बार देखा जाए तीसरा गॉन। बल्लेबाज स्वप्निल फुलारे आए क्या, मुझे लगता नहीं। किशोर फुलारे, एक बड़ी मछली जाल में फंस गई है। जिस विकेट की तलाश थी पौंसी टीम को, वही विकेट ढूंढ के निकाला। और इस बार देखा 440 ओवर का झटका बोकर बड़ा टीम को लीजिए। आता काय बोलूच नका, सुरुवातीला आपल्या सगळ्या बहिणी आत्या म्हणतात बाबांनो आम्हाला काही नको, तुम्ही सुखी राहा. नंतर सहीच्या टाइमवर भाषा थोडी वेगळी आणि मग प्रश्न असा बोलतात काय आत्या आणि काय बहीण तू बोलली होतीस काय, नाही आई बोलली होती यांना तरी खाऊन देऊ नकोस, ये मारो यार, ये टुक टुक नहीं जमेगा, तुम्हें बाहर जाना पड़ेगा. दूसरे के लिए भाग रहे और ये दूसरा रन पूरा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आप भी ऐसा पहाड़ करो, शोले पिक्चर की याद करो जब ठाकुर साहब जी ने जय वीरू को कह दिया था कि लोहा गर्म है मार दो हथौड़ा. अगर लोहा गर्म नहीं है तो मार मार के गर्म करो, लेकिन ऐसा काम दमदार करो बोकर बड़ा टीम कि तुम अंदर रहेंगे, नतीजा तुम्हारे लिए डेंजर काम हो सकता है. फुल टॉस है, मिस टाइम शॉट है, मजबूती का शॉट नहीं है. लंगन खिलाड़ी का एफर्ट देखिए, जाकर उन्होंने यहाँ मिड विकेट एरिया को कवर किया. एक सिंगल के साथ स्कोर जाएगा. 30 के घर में आने वाले 8 बॉल में चाहिए 32. दिल्ली दूर है, ये कोई सिंगल डबल से चलेगा काम, लेकिन प्रेशर कम नहीं होगा. प्रेशर को कम करना है तो छक्कों की आंधी लाना पड़ेगा. ठोकुम ठोक जिसे कहते मारो. ये शॉट ऑफ लेन थी, कंधों के ऊपर चली गई गेंद. गुड बॉलिंग चल रहे मिस्टर हिमांशु फड़के. सुंदर कड़क आयोजन नियोजन आज इस अमदार ट्रॉफी की पहली डे नाइट. परफेक्ट काम, करेक्ट नियोजन. इसके बाद ये मैच होगा. और ये देखिए वहां शॉट थर्ड में मारो, अरे शाबाश, इसको बोलते हैं गोटी नेम. और बल्लेबाज इस बार देखा जाए आउट. ओवर की समाप्ति और इसके बाद मुकाबला होगा वैभव आरसीसी भगतवाड़ी बनाम गांवदेवी चैंपियन वाकड़ी. दोनों टीम को तैयार रहना है. स्कोर 30 और 7 चंडू 32. डरो मत, डरो मत, डर गए हो मर गए. शोले पिक्चर में गब्बर सिंह ने कह दिया यार डर गए हो घर गया. अरे याद करो 2016 के विश्व कप में किसी को पता था कि बेन स्टोक को इस बार देखा ठोकेंगे 4 छक्के, और ऐसा मानो कारनामा वेस्ट इंडीज के माध्यम से हुआ. पूरी तरह से कॉर्नलेस ब्रैथवेट ने क्या किया था, 4 छक्के ठोक के बेन स्टोक की चड्डी ढीली की थी. तुम्हें यही काम करना है, तुम्हें 32 रन इकट्ठा करना है, 5 सिक्सर और 1 गेंद के ऊपर डबल इकट्ठा करना है. ये काम आसान नहीं है, काम कठिन है. ये काम कठिन नहीं है, आसान भी है, बस मारने वाला चाहिए, दमखम दिखाने वाला. ऐसा कौन सा भोकरपड़ा का इस बार देखा जाए हीरो है, कौन सा ऐसा नाविक है जो किस बार देखा नैया को किनारे के ऊपर लाएगा. यह सुंदर बॉल, टप्पा थोड़ा पीछे जरूर था लेकिन कामयाबी नहीं मिली. और गेंदबाज जो आखिरी है सुमित फड़के, नए बल्लेबाज रुपेश फुलोरे आए. 5 में चाहिए 32. प्रेशर आ चुका है पूरी तरह से, प्रेशर के बाल्टी को हिलाना पड़ेगा, लेकिन 5 ही गेंदें शेष है. 32 रन चाहिए. सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन. कैलासवासी नामदेव दिनकर पाटील व कैलासवासी दिलीप बारांबडे यांच्या स्मरणार्थ चिपलाई क्रिकेट क्लब चिपले व ग्रामस्थ मंडळ चिपले आयोजित आमदार चषक 2025. इस बार बल्लेबाज कौन,
विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में क्या गेंदबाजी चल रही है यंगस्टर इंडियन बोनसेट टीम की, पूरी तरह से बैकफुट पर धकेला है, यानी कि जय हनुमान भोकर बड़ा टीम को लीजिए। म्हणून सुपारी कमी घ्या। देखो सैंडी पार्कर ये गाना सुनो, गाने में क्या दमखम है देखो, और जाओ घारापुरी में। क्या गाउन सर? एक सिंगल, ओ माय गॉड क्या हुआ भाई साहब, होता है क्रिकेट में। फील्डिंग डिपार्टमेंट अच्छी बात है। कनीश जानबूझकर मिड ऑफ के क्षेत्र में हो। अभी तो मुझे लग रहा है कि इस बार देखा जाए हथियार फेंके हुए हैं यहाँ भोगरबड़ा की टीम ने। ये देखिए बाउंड्री आएगी, लगता है बैकवर्ड स्क्वायर के ऊपर चौका जा रहा है, लेकिन वो भी रोक लिया सीमा रेखा के अंदर। और अभी इस बार सफेद रुमाल निकालकर या जय हनुमान भोगरबड़ा टीम कह रहे कि भैया तुम जाने तुम्हारा काम जाने, हम जा रहे हम घर के अंदर, क्योंकि आने वाले मेरे हिसाब से गेंदे हैं 2 और 2 में 30 कहां से आएंगे, किसी की हिम्मत है कि लाने की 2 में 30। और बैटिंग अच्छी हुई नहीं वहां। इस बार देखा जाए चिपले की ये नदी है, और नदी के बाहर देखा जाए तो इस बार देखा जाए हरिगाम केवाले का वो रास्ता भी है। तो फिलहाल अंधेरा हो चुका है, शुभ संध्या कहते ना आखिरी भाषा में देवबत्तीचा टाइम झाला है गौंड साहेब। महाशिवरात्र आज कुछ नहीं होगा इस शॉट से, इस शॉट से एक ही होगा डॉट गेंद 33 और 28 रनों से इस मैच को अपोजिट टीम को परास्त कर दिया जय हनुमान भोकरबड़ा टीम को। वेल डन यंगस्टर इंडियन बोनसेट टीम, और हार्ड लक जय हनुमान भोकरबड़ा टीम। भोकरबड़ा टीम का हम आभार व्यक्त करते हैं कि आपने आकर इस टूर्नामेंट में सहभाग लिया, और अभिनंदन करते हैं बोनसेट टीम का। पहली जीत इस बार विधायक ट्रॉफी 2025 का जो जीत अर्जित कर चुके हैं बोनसेट टीम। पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं। वेल डन बोनसेट टीम, हडलक भोकरबड़ा जाएगा नो डाउट। मास्टर रोशन फड़के कम ऑन द प्लीज स्टेज। 6 बॉल में 13 रनों की उम्दा पारी के लिए टीम के लिए। यस, और इसके बाद जो मुकाबला होगा इस ये मैच के बाद विनर बनाम विनर के बीच हो, तो बोनसेट टीम किधर मत जाइए, आराम के साथ बैठिए, नाश्ता बिस्टा कीजिए और अपना प्लानिंग बनाइए। लेकिन मैन ऑफ द मैच के लिए मिस्टर रोशन फड़के कम ऑन द प्लीज स्टेज एज द मैन ऑफ द मैच अवार्ड। और चलते एक बार फिर से हम हमारे मराठी के कमेंटेटर हमारे परम मित्र वैभव भोपी, इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी हो जाएगी। लेकिन हाँ, अभी किसी के हाथों से ये मैन ऑफ द मैच दिया जाएगा रोशन को। रोशन फड़के आई है तो उनके वाणी के ऊपर सुनिए, आप किधर मत जाइए, आप देखिए अमदार ट्रॉफी 2025 चिपले गांव में किया हुआ आजाद मैदान के ऊपर बहुत ही भव्य दिव्य नियोजन। थँक्यू अमित जी। मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे केला जाईल। मी सन्मान स्वीकारण्यासाठी